खरपुडी इथं सिडको प्रकल्पात गेलेल्या जमिनीला सारखाच भाव देण्यात यावा। खरपुडी सिडको प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। आज दिनांक 18 डिसेंबर रोजी खरपुडी येथील सिडको प्रकल्पात गेलेल्या जमिनीला सारखाच भाव देण्यात यावा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले। जालना तालुक्यातील खरपुडी येथील सिडको प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय। खरपुडी इथं सिडको प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे। त्यानुसार सिडको प्रकल्पात गेलेल्या जमिनीसाठी येलो आणि ग्रीन बेल्ट असे दोन भाग तयार करण्यात आले। येलो बेल्ट मधील 1 एकरातील जमिनीला 1,70,00,000 तर ग्रीन बेल्ट मधील 1 एकर जमिनीसाठी 25 लाख रुपये मावेजा जाहीर करण्यात आलाय। त्यामुळे शेतकऱ्यांवर यामुळे अन्याय होत असून ग्रीन आणि येलो बेल्ट या दोन्ही भागातील जमिनींना सारखा भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। आंदोलन यासाठी आहे। हा सिडको प्रकल्प गेली 10 वर्ष रखडलेला होता आणि ऐन टोकू तो खरपुडीच्या मुळावर आणला आणि शासनाला जे दर काल पेपरमध्ये आले पाहायला मिळाले। ओरिजिनल जे शेतकरी मूळचे कष्ट करणारे आम्ही या शेतकऱ्यांना याच्यामध्ये आणि ज्या व्यापाऱ्यांनी 4 वर्षापूर्वी जमीन घेतल्या त्यांच्यात मोबदल्यामध्ये जमीन आसमानची अंतर आहे। शेतकऱ्याच्या शेतीला 24 लाख रुपये हेक्टर आणि ज्या एकर 24 लाख रुपये एकर आणि ज्या व्यापाऱ्यांनी जमिनी घेतल्या होत्या 2 वर्षापूर्वी त्यांच्या जमिनीला 1,67,00,000 रुपये भाव शासनाने जाहीर केला आणि रजिस्ट्र्या केल्या। आतापर्यंत जवळजवळ 26 रजिस्ट्र्या झालेल्या आहेत आणि आमचं मागणं आहे शासनाला की शासनानं दोन्ही ठिकाणी घरं बांधणार आहेत, सोसायट्या करणार राहण्याच्या, तर आमच्या शेतकऱ्यांना सर्वांना समान दर देण्यात यावा अशी आमची मागणी आहे। जर समान दर देण्यात नंतर हा सिडको प्रकल्प पुन्हा इथून रद्द करावा अशी आमची सर्वांची मागणी आहे। याच्याबरोबर आमच्या शेतामध्ये शेततळे आहेत, विहिरी आहेत, झाडं झुडपं आहेत, गाईचे गोठे आहेत, बकऱ्याचे गोठे आहेत, गोडाऊन आहेत, शेततळे आहेत, बोर आहेत, या सर्वांचा मोबदला शासनानं आता चालू बाजार भावाप्रमाणे दिला पाहिजे अशी आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे। त्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला आमचं निवेदन पाठवत आहोत। येलो बेल्ट आणि ग्रीन बेल्टला व्यापारी लोक आहेत, त्यामध्ये शेतकरी आणि व्यापारी यांची संख्या काय आहे? व्यापारी जे आहेत तर 15 ते 20 व्यापारी आहेत, परंतु बाकी सगळे शेतकरी आहेत या प्रकल्पामध्ये। सगळी जमीन संपादन करीत आहेत। 2 हेक्टर 247 हेक्टर जमीन संपादन करीत आहेत, 247 हेक्टर। तर त्या 247 हेक्टर मध्ये ही कमी जमीन ही व्यापाऱ्यांची आहे आणि जास्त जमीन ही शेतकऱ्यांची आहे। आता तुमची प्रमुख मागणी काय आहे? प्रमुख म्हणजे ज्या व्यापाऱ्यांना ज्या भावाने पेमेंट दिलं त्याच भावाने आमच्या शेतकऱ्याला पेमेंट द्यावं ही आमची प्रमुख मागणी आहे। काय नाव त्याचं? सुरेश अंबासाहेब कुलकर्णी, जमीन गट नंबर 97 चे मालक। सर काय सांगता? जालना तालुक्यामध्ये खरपुडी नावाचे एक गाव आहे जे जालन्यापासून फक्त 5 किलोमीटर अंतरावर आहे। या खरपुडीमध्ये सिडको प्रकल्प व्हावा म्हणून शासनाने अनेक वेळा प्रयत्न केले आणि शेवटी ते सिडको प्रकल्प हा खरपुडी येथे मंजूर करण्यात आला। यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की ग्रीन आणि येलो बेल्ट हे जमिनीचे 2 पार्ट तयार केलेले आहेत। तर येलो बेल्टच्या जमिनीला जे आहे तर 1,70,00,000 पर एकरनी भाव दिलेला आहे आणि ग्रीन बेल्टसाठी जे आहे तर फक्त 25 लाख रुपये एकरचा भाव जाहीर केलेला आहे। तर या ठिकाणी जे ओरिजिनल शेतकरी आहेत, जे कास्तकार आहेत, त्यांच्यावर हा फार मोठा अन्याय आणि जमिनीच्या किमतीमध्ये फार मोठी तफावत आहे। अशा परिस्थितीमध्ये 25 लाख रुपये एकरनी कुठेही जमीन भेटत नाही, आणि अशा परिस्थितीमध्ये हे शासनाने ह्या सिडकोने 25 लाखाचा दर जो काढलेला आहे तो अत्यंत चुकीचा दर झालेला आहे या ठिकाणी। म्हणून सर्व शेतकरी, ओरिजिनल शेतकरी सर्व नाराज आहे आणि येलो बेल्ट आणि ग्रीन बेल्ट ह्या दोन्ही जमिनी लगत जमिनी आहेत। मग येलोवाल्याला 1,60,00,000 रुपये 70 लाख रुपये एकर आणि ग्रीन बेल्ट वाल्याला 25 लाख रुपये एकर। तर ही जी तफावत आहे शासनाने केलेली, सिडकोने केलेली तफावत आहे, ही अत्यंत चुकीची तफावत झालेली आहे। आणि विशेष म्हणजे लातूर जिल्ह्यातला मनुष्य या जालना जिल्ह्यात येतो आणि इथं त्या खरपुडीला जमीन घेतो। ती 4 वर्षापूर्वी जमीन घेतलेली, आपण ते खरेदी खत पाहावं, 40 जमिनीला त्याला 1,67,00,000 रुपये देण्यात आलेले आहेत। तो राणा लातूर जिल्ह्यातला आहे, तो जालना जिल्ह्यातला मनुष्य पण नाहीये। म्हणजे अशा लोकांनी 4 वर्षापूर्वी ज्या जमिनी घेतलेल्या आहेत त्या व्यापारी लोकांना त्यांनी संगनमत करून
ह्या जमिनी ह्या जास्त भावाने कसा त्यांना मावेजा मिळेल आणि त्यांची नंबर 1 मध्ये जमीन पैसे कसे होतील यांनी त्यांचा प्रयत्न केलेला आहे आणि मावेजा त्यांनी त्यांचा वाढवून घेतलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ही जी जमीन आहे या व्यापाऱ्यांनी जमीन ज्या घेतलेली आहे ती त्या जमिनीलगतच या शेतकऱ्याच्या सगळ्या जमिनी आहेत आणि मग असं इतकी तफावत कशामुळे ह्या जमिनीला दिली. मागणी काय तुमची आणि ग्रीन बेल्ट येलो बेल्ट ही संकल्पना नेमकी काय? ग्रीन बेल्ट आणि येलो बेल्ट म्हणजे रेसिडेन्शियल डिक्लेअर असतो आणि ग्रीन बेल्ट म्हणजे हा शेतकऱ्यासाठी डिक्लेअर केलेला असतो. तर प्रश्न असा आहे की ग्रीन बेल्ट आणि येलो बेल्ट ह्या जमिनी लगत आहेत. मग जमीन ग्रीन बेल्ट घेऊन सुद्धा ते तुम्ही घरच बांधणार आणि येलो बेल्ट मध्ये सुद्धा तुम्ही घरच बांधणार. मग अशी तफावत कशामुळं हा आमचा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून ग्रीन बेल्ट मध्ये जे शेतकरी आहेत त्याची जी संख्या असणार आहे का तुम्हाला?